खानदेश स्पेशल कळण्याची भाकरी आणि वांग्याचं भरीत आज मी तुम्हाला दाखवणार आहे। कळण्याच्या भाकरीचं पीठ तयार करण्यासाठी 1 किलो ज्वारी आपल्याला लागणार आहे। ही ज्वारी स्वच्छ निवडून घेतलेली आहे। ज्वारी खाल्ल्याचे खूप सारे फायदे आहेत। वेट लॉस तर होतोच होतो, पण ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहण्यास मदत होते। त्याचबरोबर ज्वारी ही पचनास खूप हलकी असते। 1 किलो ज्वारीसाठी सालासकट असलेली एक छोटी वाटीभर काळ्या उडदाची डाळ आपण यामध्ये मिक्स करणार आहोत। उडदाची डाळ ही ज्वारीप्रमाणेच स्वच्छ निवडून घ्यायची आहे। उडदाची डाळ ही प्रेग्नंट स्त्रियांसाठी अतिशय छान म्हणजे एनर्जी बूस्टिंगचं काम करते। त्याचबरोबर डायजेशनलाही मदत करते। या ज्वारी आणि उडदाच्या डाळीमध्ये एक छोटा चमचाभर मीठ आपण यामध्ये ॲड करणार आहोत। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून गिरणीवरून जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही, अगदी मध्यम असं पीठ तयार करून आणायचं आहे। अशा प्रकारे ज्वारी आणि उडदाची डाळ मिश्रित असं हे कळण्याचं पीठ गिरणीवरून मी तयार करून आणलेलं आहे। यामध्ये मीठ असल्यामुळे ही भाकरी अतिशय चविष्ट अशी लागते। आता आपण जळगाव स्पेशल वांग्याचं भरीत कसं करतात हे आपण पाहूया आणि त्यानंतरच गरम गरम कळण्याची भाकरीसुद्धा करून पाहूया। अगदी छान हिरवंगार असं कमी बिया असलेलं जळगाव फेमस हे वांगं भरताचं वांगं मी घेतलेलं आहे। या वांग्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि वरून अगदी बारीक असा पातळ तेलाचा एक लेयर लावायचा आहे। तेल लावून घेतल्यानंतर गॅसवर वांगं भाजण्याची जाळी गरम करायला ठेवली आहे आणि या जाळीवर मी हे वांगं भाजून घेणार आहे। अगदी काळं कुळकुळीत होईपर्यंत म्हणजे आतला पूर्ण गर हा व्यवस्थित मऊ होईपर्यंत हे वांगं आपण भाजून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता वांगं छान भाजलं गेल्यामुळे त्याची साल ही वांग्यापासून आपोआप वेगळी व्हायला लागली आहे। म्हणजे हे वांगं अगदी छान व्यवस्थित पूर्णपणे भाजलं गेलं आहे। आता आपण गॅस बंद करू शकतो। गॅस बंद केल्यानंतर हे वांगं जरा वेळ गार होऊ द्यायचं आहे। आता भरीत तयार करण्यासाठी एक मोठा कांदा, छोटा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे। त्याचबरोबर कांद्याची पात घ्यायची आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अगदी अर्धा चतकोर लिंबाची फोड आणि विशेष म्हणजे हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं घालून तयार केलेला हा ठेचा आपण भरतामध्ये घालणार आहोत। ठेचा घातल्यामुळे भरीत अतिशय छान झणझणीत असं होतं। आणखीन एक साहित्य म्हणजे भाजलेले दाणे हे ओबडधोबड अशा प्रकारे क्रश करून घ्यायचे आहेत। हेही आपण भरतामध्ये घालणार आहोत। त्याचबरोबर तुम्ही इथे खोबऱ्याचे कापही घालू शकता, मी ते घातलेले नाही आहेत। आता वांगं छान गार झालेलं आहे, त्याची साल आपण काढून घेऊया। वांगं गार झाल्यामुळे ही साल अलगद अशी निघून जाते। पूर्ण साल काढून घेतल्यानंतर फोर्कच्या साहाय्याने हे वांगं अगदी हलक्या हाताने असं स्मॅश करून घ्यायचं आहे। वांग्याच्या भरताला फोडणी घालण्यासाठी जाडबुडाच्या कढईमध्ये 1-1.5 चमचा तेल घालायचं, मोहरी जिऱ्याची फोडणी घालायची, चिमूटभर हिंग घालायचा, त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं अशी चुरून घालायची। पानं तडतडली की त्यामध्ये तयार केलेला हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा, तो थोडासा व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, कांद्याची पात, त्याचबरोबर भाजलेले दाणे हे सर्व घालून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। साधारण 5 मिनिटं परतवल्यानंतर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धण्याची पूड घालून पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी स्मॅश करून ठेवलेलं वांगं यामध्ये ॲड करायचं आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ही सर्व प्रोसेस आपण कमी गॅसवर करणार आहोत। सर्वात शेवटी चवीपुरतं मीठ आणि चतकोर अशी लिंबाची फोड यामध्ये पिळायची आहे आणि वरून भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। अगदी 5 मिनिटं झाकण ठेवून एक वाफ घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता भरताला किती छान तेल सुटलेलं आहे, भरपूर असं तेल सुटलेलं आहे आणि खमंग रुचकर झणझणीत असं हे जळगाव स्पेशल वांग्याचं भरीत आपलं तयार झालेलं आहे। अगदी गरम गरम वांग्याच्या भरताबरोबर गरम गरम कळण्याची भाकरी खाण्याची पद्धत आहे। आता ती भाकरी आपण पटकन करून घेऊया। एक छोटी मीडियम आकाराची भाकरी करण्यासाठी साधारण एक छोटी वाटीभर पीठ आपण घेतलं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून याचा मऊ असा गोळा करून घ्यायचा आहे।
यामध्ये उडदाची डाळ घातल्यामुळे हे पीठ तुम्हाला हाताला थोडं चिकट लागू शकतं, पण काही घाबरायचं कारण नाही. साधारण 1 किलो करण्याचं पीठ मी तयार करून गोळा तयार होतो. अशाच पद्धतीने या प्रमाणात जर तुम्ही पीठ तयार करून घेतलं तर एक महिनाभर याची भाकरी आपण करून खाऊ शकतो. आता मी हाताला पीठ लावून अगदी हलक्या हाताने छान गोल गोल गरगरीत अशी ही भाकरी थापून घेतली आहे. तावा चांगला तापला की त्यानंतरच भाकरी ही ताव्यावर टाकायची आहे आणि दोन्ही बाजूने खमंग होईपर्यंत भाकरी छान भाजून घ्यायची आहे. अतिशय छान पातळ असा पापुद्रा या भाकरीला यायला हवा. कळण्याची भाकरी ही वांग्याच्या भरिताबरोबर तर छान लागतेच, पण गरम गरम भाकरीवर शेंगदाण्याची चटणी किंवा गरम गरम ठेचासुद्धा तुम्ही या भाकरीबरोबर खाऊ शकता. आजचा हा वांग्याचं भरीत आणि कळण्याच्या भाकरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हं. त्याचबरोबर रेसिपी आवडली असल्यास शेअर करा, एक लाईक करा आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. गरम गरम आणि खमंग अशी कळण्याची भाकरी तयार झाली. डिशमध्ये सर्व करताना गरम गरम वांग्याचं भरीत, त्यावर कांद्याची पात ही कापून कच्चीच अशी सर्व करायची आहे आणि वरून पुन्हा भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर लागेलच. त्याचबरोबर मस्तपैकी गरमागरम अशी कळण्याची भाकरी. हा बेत नक्की करून पहा. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप खूप हसत रहा. बाय बाय.